यांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलून जी भजन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि लगेचच भजनाला सुरुवात करतो. आता जर बरं वाटतंय थोडं आपण उभं राहा. करू गणपती विद्या सागरा शांतरा पाठवी हे रंबा गणनायका जगन्मा भक्ता प्रभो जय 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 अलंकार पुण्यभूमि पवित्र इति नाथो नाथराजा सुपात्र दया ठेविता महापुण्यराशी नमस्कार सतत 7 दिवस रोज 2-2 भजन केल्यामुळे थोडासा आम्हाला खर्च आला तर काय आहे ते बोल मानून घ्या. गणपती बाप्पाला पण सांगतोय तुम्हाला पण सांगतो रामकृष्ण. Ah
वयाची 70 पार केली 70 पार केली. एवढ्या वयामध्ये पण एवढा आवाज जपणं हौचं काम नाही. आम्ही त्यांच्या अर्ध्या वयाची आहोत आता, तरी पण आमचा आवाज 4 भजन केली का गेलं. पण माऊलींना खरोखर माझं दंडवत आहे. अजूनपर्यंत आमचा पण आवाज आमच्या वयापर्यंत टिकला पाहिजे असं आम्ही गणपती बाप्पाकडे मागणं मागतो. अजून दुसरा जलवा बाकी आहे.
इथं पिल्लई मूळ तेलुगू भाषिक आहे, तेलुगू भाषिक, पण मराठी अभंग बघा किती छान आहे. म्हणजे आपल्याला म्हणतात ना, भारत हा असा देश आहे जिथे विविध प्रकारच्या भाषा आहेत, विविध प्रकारच्या पद्धती आहेत, पण सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे सगळं. देवाबद्दलची श्रद्धा आहे ती एकसारखी आणि त्यांच्या गाण्यातून दिसते. माऊलीने जो अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा अभंग आहे, राजस सुकुमार मदनाचा मुद्रा. काय केलंय? वर्णन केलंय, विठोबाचं वर्णन केलंय. विठोबा कुठे आहे? मागच्या वेळी सांगितलं होतं, अभ्यास नाही केला. विठोबा कुठे आहे? मनात आहे, पण मूळ स्थान कुठे त्याचं? पंढरपूर. गुजराती आहे. जगन्नाथपुरी कुठे आहे? जगन्नाथ. विठोबा पंढरपुरात आहे. आणि त्यांना गेलाय का कधी? कधीच जाऊन या वर्षी वेळ काढून हे वर्ष संपायला 4 महिने बाकी राहिले. जाऊन या. आई वडिलांना सांग मला पंढरपूरला घेऊन जावं. तुमच्या तरी जायला पाहिजे ना पंढरपूरला. अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, ते वर्णन किती केलं तर दिसणार. कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी, डोळे माळ कंठी वैजयंती, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत. जो तिथे उभा आहे ना, मुकुट कुंडले श्रीमुख शोभने, मकराकार कुंडल आहे, कासे सोन सळा, कमरेला पट्टा लावलाय. कुठला आपण लावतो तो नाही, लेदरवाला तो नाही, सोन्याचा पट्टा लावलाय. कासे सोन सळा, पांढरे पाटोळा. पाटोळा म्हणजे आपण धोती घालतो ना, आपल्या जे फॅशन मध्ये काय काय घालतात, मग त्यांनी पाटोळा घातलेला आहे. घननीळ सावळा बाण, म्हणजे इतका सुंदर दिसतोय तो. आणि सांगतात त्या तुकारामाने, तुम्ही सगळे एकत्र व्हा आणि त्याला बघायला जा. सकळ ही तुम्ही व्हावी एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. आता मला धीर राहत नाही तुम्हाला, मला त्यांना आता बघायलाच जायचंय. आपली जशी गणपतीमध्ये ओढ लागलेली आहे, कधी येणार, कधी येणार. मग ते स्टेटस झालं 49 डेज बाकी, आणि नवीन पद्धत सुरू झाली है ना. 49 डेज बाकी. गणपती बाप्पा इज ऑन दिस वे. तसं तुकाराम महाराज झालं. महाराज म्हणतात मला आता धीर नाही, आता मला पुढं बघायचंय काहीतरी. तुका म्हणे जीवा धीर नाही. आपण जे काही गातो त्याचा एक साधारण अर्थ तरी आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणून हे चाललंय. बाकी त्याच्या मागे विशिष्ट आहे. माऊलींचं वय आमच्या हाती पण 70 क्रॉस केलंय. 76 आहे. टाळ्या वाजवा एकदा तरी दोन. हे सांगायची गरज नाही लागली पाहिजे. माऊलींचं नावच रुक्मिणी आहे. रुक्मिणी कुळीकर. द्या खरंच तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या. त्यांच्या असणार तुम्ही पण द्या.
भजनही नाही, एक सांगीतिक कला आहे ज्याचा वापर त्या पिक्चर मध्ये केलेला आहे. हा बंदिश परत एकदा तुकाराम महाराजांचा अभंग. आपल्याला थोडा पगार वाढला ना, माझी मेहनत आहे, मी मेहनत केली म्हणून पगार वाढला, आता वाढला नसता. मी घेतलेलं घर आहे माझे, बरोबर ना? काय मी गायलो म्हणून प्रोग्राम चांगला झाला, नाही तर पडला असता तुमचा. आजकाल सगळीकडे हेच चालू आहे ना, मी माझ्यामुळे समाजाची काही कदरच आहे ना. तेच सांगता येईल इकडे महाराज, आपुलिया बळे नाही बोलत. महाराजांनी एवढा कमीपणा घेतलाय स्वतःला. 400 वर्षापूर्वी मराठी इथे सगळ्यांना समजतं ना, मी काय बोलतो ते सगळ्यांना समजतंय ना. आता मला असं काही निर्विकार शैली दिसतात, म्हणजे समजतं ना मी काय होतं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे की आपुलिया बळे नाही मी बोलत. म्हणजे हे जे काय मी लिहितोय किंवा मी जे काय बोलतोय हे माझं नाहीये, हे मला त्यांनी दिलेलं आहे. त्याची कृपा माझ्यावर आहे, बरोबर माऊली? त्याची कृपा माझ्यावर आहे. आता आपण माऊलींचं इथे कौतुक केलं म्हणून त्यांना तिथे मीपणा येता कामा नये म्हणून त्यांनी हा अभंग इथे म्हटला, बरोबर? बरोबर एवढंच आहे ना. आपण त्यांचं कौतुक केलं ना, आणि 70 वर्षाच्या आधी झाल्या तरी पण एवढा छान गोड गळा, एवढं छान जातात म्हणून त्यांनी हा अभंग निवडला. नाही तर त्यांना इतर गणपतीचे पण अभंग येतात. म्हणून ते इथे म्हणतात आपुलिया बळे नाही मी बोलत, त्याची कृपा आहे म्हणून ते 70 वर्ष अजून गाते. आपण पण हा स्वभाव समाजामध्ये काय चांगलं आहे हे आपण आपल्याला घेता आलं पाहिजे. पण आताचा जमाना वेगळा आहे, समाजामध्ये वाईट काय ते आपण आधी घेतो ना, चांगलं बाजूला घेतो आणि त्याचं वाईट काय ते पहिलं घेतो. पण हा स्वभाव आपण म्हणजे माणसाकडे काय शिकता आलं तर हे आपण शिकलं पाहिजे की त्याच्यात चांगलं बरोबर ना. कंटाळा असेल तर चांगला लगेच थांबवतो.
बाप्पाचा. सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, आनंद झाला मना झाला मना झाला मना. देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, आनंद झाला मना झाला मना झाला मना. देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, आनंद झाला मना झाला मना झाला मना. देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिनी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिनी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिनी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिनी. उतरल जाई दिशा नागगुण त्रिभुवनी, 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 उतरल जाई दिशा नागगुण त्रिभुवनी. वाहेगुरु भावभक्ती सागरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. तुले तुले रूप तुझे साथिरे, तुले तुले रूप तुझे साथिरे, तुले तुले रूप तुझे साथिरे, तुले तुले रूप तुझे साथिरे. कानले चुपा परी सोडले गौतावरी, कानले चुपा परी सोडले गौतावरी, कानले चुपा परी सोडले गौतावरी, कानले चुपा परी सोडले गौतावरी. कायम तो दया देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. तुझी सेवा आम्हा भक्तांच्या घरो, तुझी सेवा आम्हा भक्तांच्या घरो, तुझी सेवा आम्हा भक्तांच्या घरो, तुझी सेवा आम्हा भक्तांच्या घरो. आशिष तुझा हवा नाम कदम फिराओ, 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 आशिष तुझा हवा नाम कदम फिराओ. मागणे मागू आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. आनंद नाही तोटा, सण वर्षाचा मोठा आनंद नाही तोटा, आनंद झाला मना झाला मना झाला मना. देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा, देव बाप्पा आज वर्षाने आले आमच्या घरा. वा वा. गणपती स्वामी समर्थ महाराज. स्वामीराज माऊली गमाय माझी, स्वामीराज माऊली, स्वामीराज माऊली गमाय माझी, स्वामीराज माऊली, स्वामीराज माऊली गमाय माझी, स्वामीराज माऊली.
वर्चस्व जास्त असतं ना, पप्पांचं वर्चस्व. पप्पाला घाबरलं मग काय आपण पटकन आपण बोलत मला हे पाहिजे मला ते पाहिजे. कसं स्वामींना माऊली म्हणते. माऊली म्हणजे काय? आई. आईकडे सगळे लाड करतात. माझी पण मुलगी मला माझ्यासमोर बोलत नाही पण आईसमोर सगळं जातं. म्हणजे सगळ्यांच्या घरात तीच परिस्थिती आहे, काय वेगळं नाही. पण जेव्हा आपण बाहेरून थकून बिकून जेव्हा घरामध्ये येतो त्याला आपण पहिल्यांदा शोधतो कोणाला? आई. आणि आई नसेल आणि बाबा असेल तर बाबांना प्रश्न काय विचारतो? आई वडील. बाबा समोर आहे पण प्रश्न काय विचारतो? आई वडील. तसंच आहे अभंगामध्ये पण तेच म्हटलं, तन हिंदो ब्रह्मांडात. मी कुठे पण फिरेन तनाने शरीराने, मी कुठे पण फिरेन पण माझं मन तुझ्या मठात आल्यानंतरच रमते. पण इतरत्र माझं मन रमत नाही का? मग ते मन रमण्यासाठी मी काय करतो? स्वामींचं नामस्मरण करतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. असं नामस्मरण केल्यानंतर माझं मन रमते. कुठे? मठाच्या बाहेर. आणि मग मठाला आल्यानंतर तुम्हाला बघितल्यानंतर काय मग चार सांग पहिली आई धावून येते. दोन मित्रांमध्ये मारामारी जरी झाली तर पहिली ती धावून येते नाही. तूच जाती केलं तुझ्याकडे जास्त समोरच्या मुलाला बोलते का? नाही, पहिले आपल्या मुलाला बोलते. तूच काहीतरी केलं, तूच त्याला मारलं असणार. तिला माहिती आपल्या मुलगा झालं म्हणून म्हटलं हाकेला धावले. तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामींकडे जर अगदी मनापासून मागितलं मिळता पण तुमची भक्ती खरी पाहिजे, तुमचं नामस्मरण सतत पाहिजे. जशी आईवर श्रद्धा आहे ना तरी स्वामींवरती असेल ना तर मिळणार, पाहिजे ते मिळणार. पण असं नाही की तुम्ही कुठल्याही वेगळ्या मार्गाने चालता आणि नामस्मरण करतो ते नाही करणार. तुला मार्ग हा सोपा सुखरूप. हा तुला समर्थ
भगवान शंकराने माता पार्वतीला एक वृक्ष दिला होता. त्या वृक्षाचं नाव होतं कल्पवृक्ष. आणि महादेवाने सांगितलं होतं की तुला जे काय हवं ते तू याच्यावर मागू शकतो, तुला जे काय तुझी इच्छा आहे त्याच्यावर मागू शकतो. आणि त्यावेळेला कार्तिकेय तिथे साऊथला गेला होता आणि तिथे त्याच्या लढाई बिड्या चालू होता. आणि तेव्हा पार्वती माताने त्या कल्पवृक्षामध्ये एक मूल मागितलं होतं. आणि त्या कल्पवृक्षाने पार्वती मातेला एक संतती दिली होती, फिमेल. तिचं नाव काय होतं? भगवान शंकराला मुलं किती? तीन. हा, पहिला सगळ्यात पहिला झाल्या तर पहिलं झालं ना. आता माझ्या मोठ्या भावाला मनोज, माझ्या आईला त्याला मनोजची आई म्हणतात, आनंदची आई नाही म्हणत. हा बा, तुम्हाला 10 रुपयाचं बसून नाही देणार. सांगायचा विषय होता स्वामी समर्थ जाता जाता तेव्हा आम्ही तल्लीन होता. म्हणजे आता म्हटलं की नुसतं म्हणून नाही चालणार, त्या मार्गाने चालणार. पकडतोय ना, त्या मार्गाने जायला लागलं. मग काय मिळेल? कल्पलता. म्हणजे जसा पार्वती मातेला भगवान शंकरांनी कल्पवृक्ष दिला होता, तुम्हाला पण कल्पलता. लता म्हणजे वेल. आपण वेल मनी प्लांट लावण्याचे पैसे मिळतात बरोबर ना. मनी प्लांट लावण्याचे पैसे मिळतात ना. कल्पलता म्हणजे काय? लता म्हणजे वेल. त्यांना वृक्ष दिला होता. आपल्याला वेळ तरी मिळेल की नाही? कधी मिळेल? कुठल्या मार्गाने? सरळ मार्ग, पण नामस्मरणाचा ना. तू सरळ मार्गाने जातोय, कोणाला दुखवत नाही, काही नाही करत आहे, पण तू नामस्मरण नाही करत. चालेल? कसं आहे की त्याला जर त्याची जोड मिळाली ना तर सोनेची सुहागा होतो. कल्पलता अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो. अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो. अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो. दैवत कोल्हापुरी, तुझा दैवत कोल्हापुरी, तुझा दैवत कोल्हापुरी, तुझा दैवत कोल्हापुरी. स्वर होऊन वाघावरी, स्वर होऊन वाघावरी, स्वर होऊन वाघावरी, स्वर होऊन वाघावरी. तुला पितांबरा भरणारी मोत्याचा मुकुट शिरी, तुला पितांबरा भरणारी मोत्याचा मुकुट शिरी. तुला आपल्याला धावतो नवसाला पावतो, आपल्याला धावते नवसाला पावते. जरणी तुझ्या लागतो, जरणी तुझ्या लागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो. अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो, जो गवा मागतो आईचा, जो गवा मागतो.
Thank you.
हॅलो. तर मूर्ती खरोखर सुंदर आहे, फार सुंदर आहे. हॅलो हॅलो. हे मी मगाशी जे सांगत होतो ना पहिल्या अभंगामध्ये, बुवाने जो अभंग झाला राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, ते जे मकरा कुंडल आहेत ना गणपतीच्या डोक्यावरती, ते विठ्ठलाच्या कानाजवळ आहे पंढरपुराचा. आणि वरती असा तो शेषनाग आहे. शेषनाग कोणावरती असतो? विष्णू. आणि तो पक्षी किती होतो बघा तुम्हाला? गरुड हनुमान. बघा मोठ्याने बोलायचं. गरुड गरुड. वय वर्ष 25 वर्ष बोलणार नाही. कोण आहे? मग गरुड आहे, पक्का गरुड आहे. मग गरुड आहे. बघ बघ एकदा बघ गरुड आहे. बर मग हा गरुडावरती बसून आलाय का? ह्याचं वाहन काय? मला ऐकायला नाही. त्याला एक माहिती होती कोणती. मग तू गरुड का लावलं? आयोजकांना विचारायला पाहिजे आपण प्रश्न. आम्ही म्हणलं की समजलं आम्हाला सांगा तुम्ही गरुड का लावलं मूर्तीला. मूर्ती विष्णुरूपी आहे, मकर कुंडल आहे, शेषनाग आहे, आणि तो जो गरुड आहे ना तो विष्णूचं वाहन आहे. गरुडा आकाशी धडकला वाटे माझा स्वामी आला, है ना. लक्ष्मीचं वाहन काय? लक्ष्मी कोण आहे? विष्णूची आई. कोण आहे? तिचं वाहन काय? 25 वर्षाच्या वर अमोल काय म्हणजे तुम्हाला सांगायचं आम्ही 25. विष्णू पत्नी लक्ष्मी, तिचं वाहन काय? मोठ्याने बोलू शकतो तुम्ही. कमळ. वाहन 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 पक्षी किंवा असं
जनावर असं कधी पाहिजे ना. गोवड गोवड कमळावर ए गोवड गोवड कमळावरती असं नसतं बोली. सांगा साहेब, पोपट, कबूतर, कावळा, चिमणी, हा काय गरुड तर तेवढेच आहे. गोवड क्या गोवड लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. आपण त्याला म्हणतो की अरे घुबड दिसला आहे त्याला. आता माझा दिवस गेला, घुबड दिसला आज मला, पण घुबड दिसणं शुभ आहे. घुबड दिसणं शुभ आहे, मिळणार. शंकराचं वाहन काय? 25 नाही. शंकराचं वाहन काय? मी पहिलं विचारलं मराठी चालेल का म्हणून. मी विचारलं मराठी चालेल का म्हणून. मी बोललेलं कळत नाही का? हा असो. काय विषय होता आपला? महादेवांचं वाहन. हे सगळ्यांना माहिती. तो लगेच पास करतो म्हणून लगेच तिकडे जातो. हा तत्पत्नी. तत्पत्नी म्हणजे कोण? शंकराची पत्नी. हा वाहन त्यावर बरीच आहे तिची. तो कोंबड्यावर बसून येते. तिथं तिचे मनाला वाटेल सगळं बसते. शेरावाली, कोंबड्यावरती बसली दुर्गा, अजून उमाचं वाहन नंदी आहे. उमाचं वाहन. आता इथे कसं विष्णूला गरुड आहे ना, लक्ष्मीला कधी मी गरुडावरती बघितलं आहे आलं सर. पण उमा जी शंकराची पत्नी आहे ती नंदीवरती बसून येते. जेव्हा ती उमा रूप घेते त्यावेळी उमापती म्हणजे शंकर. बरोबर ना? बरं, त्यांचा मुलगा कार्तिकी, त्याचं वाहन हे मला म्हटलं. छान छान. सुरू करा पुढे. चला, एक जनरल नॉलेज आहे ना, असायला आपल्याला माहित असायला पाहिजे. मग आता आपण ती कशी मूर्ती आणली त्याच्यावर माहिती पण असायला पाहिजे. मला पुढच्या वर्षी प्रश्न विचारा. अरे अभ्यास करून ठेवा आपल्याला. शेवट करते साहेब. साहेब शेवट करते. वैष्णवाघरी सर्व वैष्णवाघरी सर्व वैष्णवाघरी सर्व
मूर्ती विष्णुरूपी आहे. आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे, परवा द्वादशी. बरोबर ना? गुजराती लोकांना जास्त माहित असतं ना याच्यावर. कसं आहे, जो विष्णूला बसतो तो वैष्णव, जो शंकराला बसतो तो शैव. आपल्याकडे एक पद्धत केली आहे, आपण शंकरामध्ये आणि विष्णूमध्ये फरक करत नाही. हरी हरा नाही भेद. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव. आपण त्याच्यामध्ये फरक करत नाही. आपल्या पूर्वजांनी केलं. शंकराला बोलणारे शैव, विष्णूला बोलणारे वैष्णव. आता वैष्णवाकडे काय करतात? वैष्णवा घरी सदा सर्व काळ झण झणती टाळ. भजन कायम चालू असतं वैष्णवाच्या घरी. ज्यांनी गळ्यात माळ घातली आहे त्यांना माहिती असेल, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांना माहिती आहे. सतत भजन चालू असतं वैष्णवाच्या घरी. कण्या भाकरीचे खाणे, भाकरी खातात म्हणजे जे मिळेल ते खातात. आणि असं नाही का आम्हाला पनीर मक्खनवाला भाकरी काहीतरी खातात. गाठी राम नामला, त्यांच्या गाठीला राम नामाचा जो जप आहे तो कायम आहे. बैसावय अशी कांबळा, मोठी गादीच पाहिजे. साहेबांनी मला विचारलं बैसाला गादी देऊ नको, सकाळी चालेल. बैसावय अशी कांबळा द्वारी तुळशी वृंद माळा. प्रत्येकाच्या घरात तुळस आहे. जो वैष्णव आहे त्याच्या घरात तुळस आहे. घरी तुझे कामधेनू. आता इथे आपल्याला इथे शंकर आहे. कामधेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे गावाकडे असतं ना, इथे सत्य आहे ना, आपल्याला जायला लागणार. एक वस्तू जास्त आणली तर मम्मी मारतो. घरी तुझे कामधेनू तुपावरी तुळशी बांधतो. गावाकडे घरी तूप असतं. इथे पण काही जण बनवतात आता बाकीचे बाहेर तुपावरी तुळशी बांध. फराळाची पिठा लाया. आता उद्या फराळ, राजगिऱ्याच्या पुऱ्या, साबुदाण्याची खिचडी, बरोबर ना? अजून काय परत काय भरत काय काय बनवतात. हा डेंजर. पण त्यावेळी काय खायचे? पिठा लाया फराळा. घडी घडी पडती पाय, हे जास्त महत्वाचं. म्हणजे मी पणाने दाखवायचं. मी बघ तुला शरण आहे, तू मोठा, तुला तू तुझ्या घरी मोठा, मी माझ्या घरी मोठा. नामा म्हणे नलगी काही चुकल्यानंतर विठ्ठल पाहिजे. नामदेव मला सांगतोय, मला बाकी काय लागू देऊ नकोस, फक्त तुझी भक्ती देवस, बाकी काही देऊ नको. मला खरोखर या मंडळामध्ये भजन करायला खूप आनंद होतो. म्हणून आम्ही एवढा वेळ भजन केलं. आता आम्ही 1 तास भजन करतो. 1 तास पुढलं भजन आमचं 3 तास झालं.
Jai Deva
संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी हरि हरि जन्म वर्णाते हरि हरि परमो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवल्लीश्वरवर्धे कारक संजीवनी जय देवी पाहता तुझे नारी काली समले परंतु न बोले कारी सारी विवाद करिता परलो प्रमादी तू भक्ता लागे पावस जलवादी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवल्लीश्वर वर्धे प्रसन्न वदने प्रसन्न होसी मुदासा पेशा पाचन सोडी कोडी भाषा अम्बे तुझ वाचून तुझ विलासा हर हर कलियुग झाला भगवंत गणेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवल्लीश्वर वर्धे कारक संजीवनी Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.